या मतदारसंघामध्ये वाघ्याबर्डी धरण असेल, अंजनी धरण असेल, पद्मालय धरण असेल, याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून फक्त गटर मीटर सारखं पेवरब्लॉक असतील, रस्त्याची कामं असतील, छोटे मोठे कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि यामधून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे। साहेब बाबा आदेश द्या, येत्या विधानसभेमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निश्चितपणे होईल। आपले जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नानाभाऊ महाजन जे 2 वेळेस आपले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले, त्यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले प्रमुख वक्ते, महाराष्ट्राचे मुलक तोप आदरणीय संजयजी राऊत साहेब, संजयजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार उमेश दादा, गुलाबरावजी वाघ साहेब, बाळासाहेब, हर्षदजी माने, त्याचप्रमाणे आपले लोकसभेचे आपले उमेदवार पाटील साहेब, आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर दर्शक असतील, सर्व व्यासपीठावर मान्यवर आपल्या सोबत असलेले, आपल्या समोर असलेले सर्व माता भगिनी पत्रकार मित्रांनो, आता सर्वांनी आपल्या भाषणातून आपल्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या व्यथा व्यक्त केलेल्या आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी 5 वर्षापासून सत्ताधारी आमदार जरी असले तरी या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रमुख अशी भूमिका ज्या सिंचन प्रकल्पांची आहे, ती प्रकल्पाची भूमिका या आमदारांनी त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील नेत्यांनी वठवलेली नाही। या मतदारसंघामध्ये वाघ्याबर्डी धरण असेल, अंजनी धरण असेल, पद्मालय धरण असेल, याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून फक्त गटर मीटर सारखं पेवरब्लॉक असतील, रस्त्याची कामं असतील, छोटे मोठे कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि यामधून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे। परंतु मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या ज्या सिंचन प्रकल्प असतील, हे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत, ज्यासाठी कोणताही उपाययोजना यांनी केलेली आहे। निश्चितपणे साहेब बाबा आदेश द्या, येत्या विधानसभेमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निश्चितपने होईल आणि असलेले जे प्रकल्प आहेत, प्रलंबित असलेले प्रकल्प निश्चितपणे पूर्ण होईल ही आशा व्यक्त करतो। आपण या मतदारसंघामध्ये आला, आपले सर्वांचं स्वागत करतो। 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।